गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। अहमदाबाद मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या छतावर विमान कोसळल्याने विद्यार्थी डॉक्टरसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री तसेच विमानातील अनेक प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या दुर्घटनेत 240 जण मृत्युमुखी पडले असून मृत्यू पावलेल्या प्रवाशांमध्ये 2017 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले विजय रूपानी यांचा सुद्धा मृत्यू झाल्याची पुष्टी समोर येत आहे। अहमदाबादमध्ये दुपारी 1:38 ला अहमदाबाद ते लंडनला जाणारे विमान टेक ऑफ घेतात। विमान अवघ्या 5 मिनिटात 550 फुटीवर गेल्यानंतर अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर ते कोसळले। या हॉस्टेलमधील निवासी डॉक्टर जेवण करत असतानाच विमान कोसळल्याने 50 पेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर दगावले असून बरेच जण गंभीर जखमी आहेत। ज्या ठिकाणी विमान कोसळलं तेथून धुराचे लोट निघत असल्याच्या या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। विमान कोसळल्यानंतर तेथे मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला। त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या व बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम चालू आहे। बचाव कार्यासाठी आपत्कालीन बचाव पथक देखील मेघानीनगरमध्ये दाखल झालं आहे। पाठोपाठ सीमा सुरक्षा दल व NDFRची पथकं देखील बचाव कार्यासाठी रवाना झाली आहेत। एअर इंडियाने देखील या घटनेची पुष्टी केलेली आहे, मात्र त्यांनी या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार सदर विमानात 242 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असे 254 जण होते। त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत। या दुर्घटनेत 240 जण मृत्यू पडले असून मृत्यू पावलेल्या प्रवाशांमध्ये 2017 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले विजय रूपानी यांचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी असून या घटनेविषयी शब्दही अपुरे पडतात। अशी घटना परत कधीच न घडू अशी नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे। आपल्या निसर्ग जखमी થઈ ગઈ।